एकदम मस्त दिसते गाडी आता. हा गाड्यांना खरंच नजर लागल राव, इतक्या भारी दिसतात दोन्ही पण गाड्या. कसं वाटतं अरे गाड्या? एक नंबर दिसताले भारी. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आपण सध्या आपल्या अमोलच्या रूम वरती. इथून आता आम्ही पूर्तता करतोय मुंबईला जाण्यासाठी. आमचं पुण्यातलं जे काम आहे ते फिनिश झालेलं आहे. मस्तपैकी झोप पण झाली, फ्रेश पण झालो. आता सकाळचे 9 वाजलेले. आम्ही या ठिकाणी आवरून रेडी आहे आणि मी कालचं शर्ट घातलंय. त्याचं रिझन असं आहे, मी रात्री अर्धा ब्लॉग एडिट केला, सकाळी उठल्यानंतर अर्धा ब्लॉग एडिट केला, त्याच्यामुळे माझी झोपच झालेली नाहीये. तर मी गाडीत झोपणार आहे, परत कपडे खराब होतील, त्याच्यामुळे मी जे जुनं शर्ट होतं तेच परत वेअर केलेलं आहे. मस्तपैकी गाडीत झोपून राहणार आहे, बाकीचे गाडी चालवतील आणि आता निघू पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी. चला मोल, बाय बाय. का चालतो मुंबईला? येऊ का? घ्यायचं त्याला नाही म्हणताय, याला घ्यायचं का? चालायचं का? बोर होऊन जात तेवढा आहे. बोर होशील तिकडे फिरते ते. चला बाय. अरे बापरे, बाय काय इथं थांबायचं काय? जुगाड पाहिला का? साखरेच्या डब्याला आरसा लावून आवरलं का नवरीचं? चला मग उठाओ अपने झोले और निकलो. अमोल तुम्हाला थांबायचं की तर? वहिनीचं गाव जवळ आहे, इथून नाही. ज्याची इच्छा आहे तर कुठूनही जाऊ शकतं. इच्छा नाही का? अरे कर मला ना काय. चला आता आमचे मेंबर आहे ना, गाडीमध्ये सगळं सामान टाकता येतं. म्हटलं मी पन्न्या तरी काढून टाकतो. हो भाऊ, या पन्न्या काढून टाकू राव, कारण याच्यावर लई सटक, तसं प्रॉपर बसताच येत नाही. अमोल भाऊ बॅग अरेंज करता वाटतं माग. अमोलच्या इथून आम्ही निघत होतो ना, तेवढा आहे ना आम्हाला एक भैया आहे ना, त्यांचं चिकनचं शॉप वॉश करताना दिसले. तर जयराम बोला म्हटलं त्यांना पाणी मागा, तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला नळी दिली माहिती का गाडी धुण्यासाठी. जे बी काम झालं मस्त. पुण्याच्या बाहेर पर्यंत आहे ना अमोल आम्हाला सोडायला आला होता. आता अमोल चाललाय, आम्ही नाश्ता पण केलाय. रात्री तो जेवलाच नव्हता, आम्हाला माहितच नाही. मग आम्ही आता नाश्ता वगैरे केला, थांबलो रात्री जेवायला आणि बाहेरूनच जेवण. अरे येणं, पण आम्ही दुपारी जेवलो होतो. मी तुला कॉलर घे म्हणलं होतं की नाश्ता ऑर्डर कर आपल्याला. मी म्हटलं की आपण आल्यावर आज काय तर बिर्याणी वगैरे, मला एवढं काही समजलं नाही तेव्हा. जाऊ दे, जा आरामात. आता बस नाही चालला का? आता पै पै नको जाऊ, बस नाही जाय. पैसे आहे का देऊ? बैठो चलो. एक जण माग जा ना, म्हणजे मला झोपायचंय. अमोल उल पाठव ना. कोणतरी जा ना, पहिलवान जा. नाही तू जाय. थोड्या वेळ पाहिजे फक्त, माझी झोपूस तर. नाही तुम्ही गाडी चालवा. नाही भाई आता जातो ना जातो ना. अरे त्याला चॅटिंग करायची समज तू. बस जाईल ना मग तो. जातो ना मी. जाय मग. नाही मी एसी फुल करतो, तुला गरमी नाही ना, टेन्शन नको. बा आपल्या गाडीत एसी बीसी राव, ताण नको घेत जाऊ तू. एवढी कम्फर्टेबल गाडी आहे, एवढी 25 लाखाची गाडी घेतली तू ऐसा कर. ओके बैठो अभी. बस आता मी पण मोकळा, तू पण मोकळा. तू झोपू पण शकतो ना भाऊ, वाटलं तर सीट थोडं पुढे घ्या. आमचं जे बॅक साईडचं एसीचं पोर्ट आहे ना, का थंड झालेलं आहे. हे बघा, हे बघा, एवढं कसं काय थंड झालं ते डायरेक्ट. असं वाटतंय फ्रीजर आहे ते पूर्ण. मध्ये पण थंड आलं. आता मी मोबाईल ठेवतो त्याच्यात, माझा एकदम थंड होऊन जाईल. तर अमोल भाऊ ना आमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेले. हे कोणते? मँगो, कोकम, ऑरेंज 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 ऑरेंज. मी मँगो. मँगो नाहीच आहे मला ऑरेंज. तर फायनली आम्ही मुंबईला पोहोचलोय. मी गाडीत इतकं मस्त झोपलो माहिती का. पुण्याला झोपलो तर डायरेक्ट मुंबईला आल्यावर उठलोय. आणि आता सगळी गँग आमची वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जाणार आहे. रवी भाऊ गाडीत आराम करणार आहे आणि निवृत्तीला वेगळं काम आहे, आम्ही वेगळ्या ठिकाणी जाणार आहे. आणि अमोल भाऊ आणि जयराम भाऊ गाडी इथं लावून वेगळ्या ठिकाणी जाणार आहे. चलो बाय, ऑल द बेस्ट. भेटू संध्याकाळी. मग संध्याकाळ होईल आता. चल
तर सगळे काम फिनिश करून जयराम भाऊ आणि अमोल भाऊ पण आले. या ठिकाणी फायनली आमचं परत गेट टुगेदर झालेलं आहे. आता आम्ही मुंबई मधले सगळे काम फिनिश करून फायनली पूर्तता करतोय छत्रपती संभाजीनगरला, म्हणजे आपल्या घरी. समोर आहे ना एक लग्नाची वरात चाललेली आहे. तुमच्या लग्नात नाचणार नाही बरं का मी. नाचा लग्न कोणाचं नाचतो कोणी. मुंबईत तर अजून पण दिवाळी चालू आहे. स्वागत केलंय आपलं या ठिकाणी माननीय श्री रवी भाऊ अडसूळ यांचं स्वागत आहे. बच्चे कंपनी त्यांचे फॅन लोक त्यांना हात देत आहे. तर आता आहे ना आम्ही मुंबईचं मार्केट फिरणार आहे. इकडं तिकडं काही काम नाही आम्हाला. लवकर फ्री झालो तर आम्ही कामातून म्हटलं थोडं मार्केट फिरू. केलं जाणे का सरपंच मेकअप घेऊन टाका तुमच्या होणारे बायकोला. चप्पल भाऊ आणि तुमच्या लग्नासाठी सूट पण येतं सगळंच इकडं. तर आपली स्कॉर्पिओ आम्हाला दिसलेली आहे आणि त्याच्यात आहे ना अमोल भाऊ वहिनीला बोलताय. डायरेक्ट जाऊन घाबरून म्हणा गाडी काढ रे म्हणा. तो आता त्यांची रिएक्शन बघू. गाडी काढ डर गया हिरो, डर गया हिरो, डर गया. आपण आज हिरो कुठे अमोल भाऊ. आम्ही ना आता सध्या चकला मार्केटच्या तिथं आहे. इतका गोंधळ आहे. हॉर्नचा प्या पू पू त्या आवाजच आहे नुसता. घाबरले रे घाबरले त्या. फायनली आम्ही पोहोचलोय छत्रपती संभाजीनगरला मुंबईचा एवढा लांबचा प्रवास करून. आणि आता तुम्हाला आपली पार्किंग दाखवतो. हे बघा या साईडला आपली अल्टो आहे, या साईडला आपली थार रॉक्स आहे, या साईडला XL6 आहे आणि अल्टोच्या बाजूला लागणार आहे आपली स्कॉर्पिओ एन. म्हणजे पार्किंग अख्खी फुल होणार आहे. आणि मित्रांनो आता एवढी झोप येते माहिती का. सकाळचे 5:30 वाजलेले. पूर्ण गाडी आमच्या रविभूनी चालवली आणि एकच नंबर चालवली आणि आमची मस्तपैकी झोप पण झाली. बट आज झोप झालेली नाही ते आमचे अमोल भाऊ. अमोल भाऊ तुमची काहीच झोप झालेली नाही ना. काहीच नाही. जाऊ दे आता घरी जाऊन झोपा. गाडी दाबून लावतो एकदा. तर मुंबईहून आलो, मस्तपैकी झोप घेतली आणि आता मी चाललोय नवीन घराकडे. काय काम झाले काय नाही बघण्यासाठी. अँड गाईज तुम्हाला एक थीम दाखवतो. मी घातलेली टी शर्ट बघा. बाकीची गँग पुढे या. हे बघा जयराम भाऊचं सेम टी शर्ट, परत अमोल भाऊ सेम टी शर्ट. आता आम्ही थार आणि स्कॉर्पिओ घेऊन चाललोय. भाऊन ते स्कॉर्पिओ का घेऊन चालले त्यांना थोडंसं मॉलला काम आहे ते तिकडे जाणार आहे. आणि आरोहीन मी नवीन घराकडे जाणार आहे. बट मी या दोघांना पण सोबत घेऊन चाललो पहिले नवीन घराकडे. कारण नवीन घराकडे ना आपल्या टीव्हीचं पार्सल येतंय आणि ती टीव्ही ना खूप मोठी आहे. मला जर एकट्याला नेता नाही आली ना तर या 2 पैलवानांची मला मदत लागणार आहे. म्हणून या दोघांना पण सोबत घेऊन चाललोय. आणि आमचा तिसरा पैलवान जो आहे आमची रवी भाऊ लय झोप घेतली, खतरनाक झोप घेतली. चला आता गाड्या काढून आणू. आणि गाड्या बघा किती भारी दिसतात. आणि असे सह्याद्री नाव आहे ना आम्हाला असं छोटं मध्ये असे गोल करून आहे ना सगळ्या गाड्यांवर पण लावायचे आज रेडियमनी. किती भारी वाटतं ना एका मग एक सगळ्या गाड्या आपल्या. चलो नवीन घराकडे ना CCTVचं काम चालू आहे. किचन पण एकदम भारी दिसतंय. इथे चिमणी पण आलेली आहे. कुठे चिमणीचं बटन इकडे आहे का. टाइम पण दाखवते का आरोही दी. टाइम दाखवते का. हे कशी ऑपरेट होती रे. चालू झाले. स्पीड वाढली. अच्छा असं आहे का ते. जे काम चालू ना ते बघून आम्ही घरी चाललो होतो. बट मध्येच आठवलं आरोहीला म्हटलं आपल्याला फिरायला जायचंय ना तर गाडीला आपण ते वरचे जे लाईट नसतं का ते भेटता का बघू. परत ते डिफेंडरची किट भेटते ना ती भेटते का बघू. त्यासाठी आता मार्केटला जायचंय. आणि सोबत आहे ना आम्ही हर्षदला पण नेणार आहे. माझ्या बाजूला 2 मित्र बसलेले माझे. हो कर तुमच्या बेग हो का बिंदास का. हर्षदला फोन कर ना. मग करते. अजून 5 मिनिट आहे त्याला घरी यायला. आपली ना स्कॉर्पिओ पण आणि थार रॉक्स पण थोडे चेंजेस करायचे दोन्ही गाड्यांमध्ये. जसं की लाईट असतील थोडे नॉर्मल चेंजेस करायचे. तर या ठिकाणी आपली स्कॉर्पिओ आलेली आहे आणि पाठीमागे थार रॉक्स. दोन्ही एकदम अशा मागं पुढं असल्याने एकदम क्लास दिसतात दोन्ही गाड्या. बीस्ट एक नंबर दिसतोय. पण हर्षद कसं वाटतंय ते. लय भारी वाटतंय. मार्क्स पण लय भारी वाटतंय. दोन्ही ऋषीला आहे ना गाडीसाठी घ्यायची उशी त्याच्यामुळे तो बघतोय उशी. तर या ठिकाणी घेतली आपण नेक्स्ट साठी. आणि 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. तेच म्हणलं मी. हे बघा छान वाटतंय हा कॉन्ट्रास्ट मध्ये. हे असं व्हाईट येतं हे ब्लॅक. हे भारी वाटतंय. 2 बघू काय डिस्काउंट होतं याचं.
गाडीचं समोरचं जे स्पॉइलर आहे ना इतकं भारी दिसतंय ना, एक नंबर. कसं आहे सरपंच? आम्हाला तर काही गाडीमध्ये आपण थोडेसे चेंजेस केलेले. बॅक साईड जाऊ शकतो तुम्ही, किती भारी वाटतंय. आणि फ्रंटला आहे वा फ्रंटचं पण किती भारी वाटतं. कडक लय भारी लाईट दिसते, एकदम मस्त दिसते गाडी आता. लुकच चेंज होऊन गेला गाडी. हा भारी वाटतंय. तिथं व्हिडिओ फोटो काढायला पण भारी. तो लाईट लावून द्यायचा आणि समोर उभं राहून घ्यायचं. अंधारात एकदम पूर्ण अंधारात फक्त गाडीची लाईट लावायची. वो येलो और व्हाइट इंडिकेटर पे हो रही क्या? रिमोट से. गाडी आता इतकी भारी वाटते माहितीये का. पकड हर्षद, दाखव गाडी नीट. आपल्या दोन्ही गाड्या इतक्या सुंदर दिसतात माहिती का. आपण हिला प्रोजेक्टर, हेडलॅम्प वगैरे सगळं ऍड केलेलं आहे. एक नंबर दिसतंय. कसं वाटतंय अरे गाड्या? एक नंबर दिसतात, लय भारी दिसतात. गाड्यांना खरंच नजर लागल राव, इतक्या भारी दिसतात दोन्ही पण गाड्या. कारण की ना आज आहे ना दादा झोपलेला आहे. दादाचा व्लॉग पण मीच एडिट केलेला आहे. कशी वाटली एडिटिंग कमेंट मध्ये नक्की सांगा. होप सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. तो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.